बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. आदिवासींच्या मागण्यांसाठीची बैठक फिसकटली आहे. आदिवासी विद्यार्थी आणि सरकारमधील बैठकीत अद्याप तोडगा नाहीच. गेल्या 13 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. मांजरी येथील आश्रमशाळेच्या समोर हे आंदोलन सुरू आहे. चर्चा सुद्धा फिसकटली आहे. आदिवासींच्या मागण्यांसाठीची बैठक जी होणार होती ती फिसकटली आहे. गेल्या तब्बल 13 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं मांजरीमध्ये आंदोलन सुरू आहे. संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत. चंद्रशेखर, जे आपण पाहतोय तब्बल 13 दिवसांपासून आदिवासीच्या विद्यार्थ्यांची मागणी सुरू आहे, त्यांची मोर्चा आंदोलन आपण पाहतोय. मात्र आता जी अपडेट आपल्याकडे माहिती आली आहे त्याप्रमाणे सरकारमधील बैठक जी झालेली आहे आदिवासी विद्यार्थी आणि सरकारमधील, त्या बैठकीमध्ये तोडगा निघालाच नाही. याची काय कारणं समोर आली आहेत, काय चर्चा झाली आदिवासी विद्यार्थी आणि सरकारमध्ये? कारण खरं तर ज्या मागण्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत त्या मागण्या खरं तर सरकारकडून मान्य न झाल्यामुळं जी बैठक आयोजित करण्यात आली होती ती बैठक फिसकटलेली आहे. खरं तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्या रास्त मागण्या होत्या, 12,000 ज्या नोकर भरतीच्या संदर्भातील एक महत्वाची मागणी होती, त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील ज्या आदिवासी हॉस्टेलमधील विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता त्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची मदत मिळावी यासह विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या. विद्यार्थ्यांचे जे हॉस्टेल आहे ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलं पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं जेवण दिलं जातं ते जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं. त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत, त्या सगळ्या समस्या तात्काळ दूर कराव्या या मागणीसाठी पुण्यातील मांजरी या ठिकाणी जे आहे ते उपोषण सुरू आहे. आज 13वा दिवस आहे आणि या 13व्या दिवसामध्ये काही विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती अत्यंत खालवलेली आहे असं म्हणावं लागेल. आपण पाहिलं की राहुल गांधी यांचा जो कार्यक्रम होता पुण्यातील, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा हा महत्वाचा विषय एका विद्यार्थ्यानं राहुल गांधी यांच्या समोर मांडलेला होता. तरी सुद्धा या संदर्भामध्ये आदिवासी विभाग जो आहे तो डोळे झाक करून बसलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण आदिवासींच्या अत्यंत महत्वाच्या ज्या समस्या आहेत, महत्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न न सोडवता सरकार कुठंतरी आदिवासींच्या या सगळ्या मागणीकडे दुर्लक्ष करते का असं म्हणावं लागेल. कारण आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या संदर्भातली जी बैठक होती ती फिसकटलेली आहे. आज या सगळ्या आश्रमस्थळी आंदोलनस्थळी वंचितचे जे प्रमुख नेते आहेत सुजात आंबेडकर यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी येत आहेत. तर विद्यार्थ्यांचं आता पुढचं आंदोलन जे आहे ते आक्रमक होणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. खरंच नक्कीच आगामी काळात या आंदोलनाला नेमकं कुठलं स्वरूप मिळतं, विद्यार्थी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं. वेळोवेळी चंद्रशेखरजी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू. मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.